नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? विशेषण। काय आहे? विशेषण। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे आणि विशेषण काय आहे। तर चला बघूया। बघा, तुमच्याकडे आता विशेषण असा नावाचा आलेला आहे। तर विशेषण की परिभाषा पहिला आपण काय बघणार आहे की विशेषण काय आहे, काय बघणार आहे की विशेषण आहेत काय, आणि त्यामध्ये आपण काय पाहणार आहे। बघा, विशेषण की परिभाषा, जो शब्द संज्ञा या सर्वनाम शब्दों की विशेषता तथा उनके गुणों, दोष, रूप, आकार, संख्या आदि का बोध कराते हैं उन्हें विशेषण कहते हैं। बघा, इथे काय दिलेलं आहे? ज्या शब्दांनी संज्ञा किंवा सर्वनाम या शब्दाची विशेषता म्हणजे त्यांचे विशेष गुण काय आहे, विशेषणचा मतलब काय आहे किंवा अर्थ काय आहे? विशेष गुण। तर यांचा विशेष गुण काय आहे, त्यांचा दोष कसा आहे, त्यांचं रूप कसं आहे, त्यांचा आकार कसा आहे, त्यांची संख्या किती आहे, काय आहे, यांच्यात जे बोध करून जातात त्यांना विशेषण असं म्हणतात। कळलं की नाही तुम्हाला? सांगा लवकर। कळलं? हो। तर विशेषण मध्ये आपण काय पाहणार आहे अजून हे आता बघूया। विशेषण कळलं की नाही तुम्हाला? कळलं? हो। परत मी सांगते, ऐकावा। ज्या शब्दांनी संज्ञा किंवा सर्वनाम या शब्दाची कोणी विशेषता करून देते त्यांचा गुण, कोणती विशेषता? त्यांची गुण, दोष, रूप, आकार, संख्या यांचा बोध करून देते त्यांना आम्ही विशेषण असं म्हणतात। कळलं आता? हो। तर चला अजून काय आहे बघूया। बघा, जसा विमल वाणीने वीणा ली, तर विमल विशेषण आहे। आता इथे बघा, विमल वाणीने वीणा ली, आता कोणी वीणा धरली? विमलने। कोणी? विमलने। तर यांच्या विशेषण काय आहे? विमल। काय आहे? विमल। आता दुसरा बघूया। तब मधुर संगीत पैदा हुआ, कोणतं संगीत? मधुर संगीत तर खूप आहे, पण यात आम्ही काय करत आहे की कोणता मधुर संगीत आहे? तर मधुर। तर मधुर यांचा काय आहे? विशेषण आहे। काय आहे? विशेषण आहे। आता तिसरा बघूया। रमजानी कुछ क्षण खडी रही, तर किती क्षण? कुछ म्हणजे काही क्षण। तर इथे यांचे विशेषण काय आहे? कुछ। काय आहे? कुछ। कळलं की नाही तुम्हाला? कळलं। तर चला अजून बघूया। बघा, नीचे दिए गए वाक्य को पढ़ो। पहिला वाक्य काय आहे तुमचा? ऋत्विक को रास्ते में मखमली पोटली मिली, कोणती पोटली? मखमली। कोणती? मखमली। इथे अर्धरेखांकित केले पण आहे, रेखांकित केलेले आहे की इथे कोणती पोटली मिळती? मखमली। दूसरा, हमें सुंदर अतिथि भवन में ठहराया गया, कोणता अतिथि भवन? अतिथि भवन तर खूपच आहे, पण हे खूपच सुंदर होते, हे खूपच चांगले होते। तर इथे काय आहे विशेषण? सुंदर। तिसरा, भोजन में कम चीनी लेनी चाहिए, कितकी? कम म्हणजे कमी। चौथा, मौसी कई घर रंगीन झालर सजे हुए थे, मौसी के कई घरों में रंगीन झालर सजे हुए थे। पाचवा, मीठी बोली सबको अच्छी लगती है, जेव्हा आपण मिठास किंवा चांगले बोलतात तेव्हा लोकांना खूपच आवडत जाते। यांचा अर्थ काय आहे? लोकांना चांगली गोष्टी म्हणावा किंवा चांगला बोला तर त्यांना चांगलाही वाटते। इथे ही दिले आहे। तर यांचं उत्तर बघा। ऊपर के वाक्यों में रेखांकित शब्दों पर ध्यान दो। पहिला, ऋत्विक को रास्ते में कैसी पोटली मिली थी? मखमली। मी सांगितले तुम्हाला कशी भेटली होती? मखमली भेटली होती। तर याचा विशेषण काय म्हणतात की ते पोटली तर आहे, तर कोणती आहे? मखमली आहे। तर हा यांचा विशेषण आहे। दुसरा बघा, हमें कैसे अतिथि भवन में ठहराया गया था? सुंदर। कोणता? सुंदर अतिथि भवन होता। तिसरा बघा, भोजन में कितनी चीनी लेनी चाहिए? कम म्हणजे कमी। तर इथे याचं उत्तर काय होते? कमी। काय होते? कमी। चौथा, मौसी के घर कैसे झालर सजे हुए थे? रंगीन। झालर तो सगळ्याकडे येतात, पण इथे कोणता आहे? रंगीन। तर हा या प्रश्नाचं उत्तर आहे रंगीन। कैसी बोली सबको अच्छी लगती है? मीठी। तर
इथे काय दिलेले आहे की कोणती बोली लोकांना आवडते. जेव्हा तुम्ही चांगला बोलतात किंवा गोड बोलतात तर लोकांना तुम्ही जास्तीही आवडतात. काय म्हणाले? जास्त आवडतात. प्रत्येक रेखांकित शब्द अपने बाद आई हुई संज्ञा के विषय में कुछ विशेष जानकारी दे रहा है तथा वो संज्ञा की विशेषता प्रकट करता है. इथे काय म्हणाले आहे की जे प्रत्येक रेखांकित म्हणजे जे लाईन केलेले आहे त्या शब्दांचे बाद म्हणजे परत कोणतीही संज्ञा या विषयाचा कुछ विशेष म्हणजे काही विशिष्ट जानकारी दिलेली आहे त्यांना संज्ञा की विशेषता प्रकट करते हैं. म्हणजे इथे काय म्हणाले? संज्ञा याच्या ते विशेषता प्रकट केलेले जात आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी संज्ञाची विशेषता आपल्याला दिलेली आहे. दुसरा बघा, संज्ञा की विशेषता बताने वाले शब्द को विशेषण कहते हैं. इसलिए मखमली, सुंदर, कम, रंगीन और मीठी शब्द हे सगळं काय आहे? विशेषण आहे. काय आहे? विशेषण. तर हे सगळं आलेली आहे प्रश्नात. तरी इथे मी तुम्हाला वेगळे पण दिलेले आहे कारण की तुम्हाला लवकर समजून येणार. तर अजून काय आहे चला बघूया. संज्ञा के समान विशेषण सर्वनाम की विशेषता बताता है. संज्ञा त्यांचंही सामान्य विशेषण जे आहे त्यांचं सर्वनाम असं पण त्यांची विशेषता देते. बघा जसे मैं बड़ी निडर हूँ. कोण? मी. काय आहे? निडर. निडर काय आहे? त्यांची विशेषता ती खूपच चांगली आहे. तर कशी आहे? सुंदर आहे. तर सुंदर त्यांची विशेषता. तसे इथे मैं बड़ी निडर हूँ. निडर काय आहे? त्यांची विशेषता आहे. दुसरा तुम ईमानदार हो. तर काय आहे? ईमानदार. ईमानदार काय आहे? त्यांची विशेषता आहे. इन वाक्यों में निडर, ईमानदार विशेषण में और तुम सर्वनाम की विशेषता बता रहे हैं. इथे काय दिलेलं आहे की काही इन वाक्यों में काही वाक्यात निडर आणि ईमानदार आणि विशेषण असं प्रमाणे तुम या सर्वनामची विशेषता पण दिलेली आहे. तर त्याप्रमाणे इथे आपल्याला मिळाले की संज्ञात कोणती विशेषण असतात आणि सर्वनाम यातून कोणता विशेषण असतात. तर कळले की नाही तुम्हाला? सांगा लवकर. कळले? हो. तर हा आपला जे विशेषण आहे त्यांची परिभाषा आणि त्या काय आहे काय नाही हे पण आपण बघितले. अजून काय आहे बघूया. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की जे विशेषण आहे त्याबरोबर कसा प्रश्न आपल्याला विचारत आहे, त्याबरोबर संज्ञा कसं आहे, सर्वनाम कसं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला कसा प्रश्न जे सापडलेले जातात आहे किंवा कसे प्रश्न आपल्याला ठेवणार आहे आणि त्याप्रमाणे सर्वनाममध्ये कसे प्रश्न येणार किंवा संज्ञामध्ये कसे प्रश्न येणार याच बरोबर आपल्याला कसा करायचा आहे हे पण सांगितलेले आहे. जसं की सर्वनाम किंवा संज्ञाची जी परिभाषा दिलेली आहे त्याचबरोबर विशेषण जो त्यांचा विशेषता बतवते आपल्यासोबत. जसे संज्ञा त्यांचे काही व्यक्तीच्या काही वस्तूचे नाव घेतलेले जाते आणि सर्वनाम मध्ये त्या ठिकाणी जे शब्द वापर जाते त्यांना सर्वनाम म्हणतात आणि दोघांचा संज्ञा किंवा सर्वनामच्या दोघांच्या जी विशेषता आपल्याला देते किंवा सांगते त्यांना आपण काय म्हणाले आहे? विशेषण असं म्हणाले आहे. कोणत्याही शब्दाचे जो विशेषण आपल्याला ठेवते किंवा सांगते किंवा बोलते तर त्यांना आपण विशेषण असं म्हणते. कधीतरी असं पण होते की जे संज्ञा आणि सर्वनाम त्यांचा जे प्रश्न आहे ना थोडका जो तयार असतात ते दोघांचं कसं होतं एकरूपात होतं. तर त्यामध्ये आपण काही कठीण शब्द पण येतात तर आपल्याला काहीही असं पटत नाही की हे काय आहे आणि हे काय यांचा कसा शब्द केलेला जाणार आहे किंवा नाही. तर याबरोबर तुम्हाला नीट प्रमाणे त्या प्रश्नाचा काय करायचा अभ्यास करायचा किंवा पढून घेतल्यानंतर त्यांना बोलायचं की कसं झाले कसं नाही झालं हा प्रश्न विचार करायचा आपल्या मनात. नंतर त्यांचं उत्तर लिहायचं. कारण की जेव्हा तुम्ही नाही पडणार नाही ते वाचून घेणार तर त्यांचं उत्तर पण तुम्ही गलतही लिहिणार. प्रश्न जे आहे तुमच्याकडे त्यांना वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, नंतर त्याचं उत्तर लिहायचा. तुम्ही असं प्रमाणेही काहीही उत्तर लिहिणार तर तुमचा जे प्रश्न आहे किंवा त्यांचं जे उत्तर आहे ते काय होणार? गलत होणार. तर तुमचं जे इतकी मेहनत आहे तुम्ही जे करत आहे ते काय होणार? गलत होणार. तर त्यासाठी त्याप्रमाणे तुमचा जे अभ्यास केलेले आहे ते पण जाणार. तर तुम्ही काय होणार? दुःखी होणार. तर त्याप्रमाणे तुमच्या जे संज्ञा किंवा सर्वनाम किंवा विशेषण आहे ते एकसारखंच आहे.
कोणती त्याची विशेषता बघतात, कोणते त्याच्या शब्द कसा वापर केलेले जातात, हा सगळ्या गोष्टी आहे. तर तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या. जेव्हा तुम्ही समजणार तेव्हाही तुम्हाला कळणार. जेव्हा तुम्ही नाही समजणार तुम्हाला काहीही कळणार नाही. मी परत सांगते तुम्हाला, की पहिलं जे व्याकरण आहे त्याला समजून घ्या. त्यांचं परिभाषा समजून घ्या. जेव्हा तुम्ही परिभाषा समजून घेणार तेव्हाही तुम्हाला असं प्रमाणे समजणार. नाही समजणार का? कारण की तिला तुम्ही नाही समजून घेते म्हणून नाही समजणार. तर वेगवेगळ्या परिभाषा वेगवेगळ्या प्रमाणे वाचन करूया आणि तुमच्या मनात काय प्रश्न असतात ते लिहून घ्या. जेव्हा तुम्ही लिहून घेणार तेव्हा तुम्हाला समजणार की याबरोबर आपल्याला काय लिहायचं आहे किंवा यांचं उत्तर कसं लिहायचं, या कसं प्रयोग करायचा. हे सगळं झाल्यावर तुमचं जे वाचन आहे ते खूपच आवश्यक होतात. तर हा सगळे करून तुम्ही नीटप्रमाणे याला वाचून घ्या. यांचा जे उदाहरण मी तुम्हाला दिलेले आहे त्या वाचून घ्यायचा आणि त्याबद्दल आपला काही अर्थ असं पण आहे जे आपल्याला नाही समजते. तर त्याचा पण विचार करायचा. जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हाही तुम्हाला येणार. तुम्ही विचार सोडलं की तुम्हाला नाही येणार. तर कोणताही शब्द जे आहे, कोणताही अर्थ आहे त्याला समजून घ्या. नाही पटत आहे तर विचार करा, लवकर विचार करा. विचार करता करता येताना एकदा नाही येणार, दोनदा नाही येणार, तीनदा नाही येणार, चौथा नाही येणार, पाचदा तर येणार नाही ना. तुम्ही एकमेकांशी बोलून घ्या की याचं उत्तर काय दिलेलं आहे किंवा यांचं उत्तर कसं होईल. तर नाही बोलणार, नाही करणार तर काहीही प्रश्न नाही होणार. जेव्हा तुम्ही बोलणार तेव्हाही होणार. यांचा प्रश्न असा पण असतात की काहीतरी प्रश्न असा असतात की तुम्हाला तिथे सर्वनाम पण लिहायचे आहे, संज्ञा पण लिहायची आहे आणि विशेषण पण लिहायचे आहे. तर त्याप्रमाणे जे प्रश्न आहे तुमच्याकडे त्याला नीट वाचून घ्यायचा. जेव्हा तुम्ही नीट वाचून घ्याल तेव्हाही हे येणार. नाही येणार तर नाही येणार. धन्यवाद.